नमस्कार, वेदांती व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी। घरच्या घरी चटपटीत अशी बनणारी ही पाणीपुरी। बघा, ही पाणीपुरी एकदम साधी आणि सोपी बनवण्यासाठी आहे। घरी आपण इझिली ही बनवू शकतो। इथे मी पाणीपुरीचं पॅकेट डीमार्टमधून आणलेलं, त्या पुऱ्या मी तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत। म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या पुऱ्या आणाव्या लागत नाहीत। सेम बाहेरही मिळतात तशाच पुऱ्या इथे आपल्याला सुद्धा घरी तयार होतात। त्याच्यानंतर सफेद कलरचे वाटाणे मी रात्री भिजत टाकलेले होते। ते वाटाणे आता इथे मस्त छान फुललेले आहेत। त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं, थोडं वाटाण्यांच्या वर आलेलं आहे पाणी। आणि पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे ती म्हणजे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ, असं दोन्ही मी घालून त्याच्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या, जेणेकरून वाटाणे व्यवस्थित शिजतील। आणि जरी कमी वाटले आपल्याला शिजलेले तर ते आपल्याला स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं आहे। सगळे वाटाणे व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत, त्याचा रगडा बनवून घ्यायचा आहे। असं स्मॅशरने मी सगळे वाटाणे फोडून घेतले, त्याचा रगडा बनवून घेतला आणि इथे आपला रगडा बनवून रेडी झालेलाच आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे वाटण बनवून। तर त्या वाटण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघा। इथे मी आलं घेतलेलं आहे, पुदिना, 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या। हे सर्व घेऊन आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। इथे वाटण आपलं रेडी झालेलं आहे। वाटण रेडी झाल्यानंतर आपल्याला पाणी बनवायचं आहे। तिखट पाणी कसं बनतं ते बघा। आता हे मी बनवलेलं वाटण आहे ते एका पातेल्यामध्ये घालणार आहे। त्यामध्ये चवीपुरती मीठसुद्धा घालायचं आहे आणि मी या ठिकाणी पाणीपुरी मसाला पण वापरलेला आहे। हा एव्हरेजचा पाणीपुरी मसाला याच्यामध्ये घालायचा आहे। त्याची टेस्ट, त्याची चव खूप छान येते आणि खरोखर आपण बाहेर खातो पाणीपुरी त्या प्रकारेच आपण बनवलेली घरगुती ही पाणीपुरी लागते। तो एव्हरेजचा मसाला मी यामध्ये घालणार आहे आणि जेवढं आपल्याला पाणी हवं आहे तेवढं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं। जेवढं पाणी हवं असेल तेवढं पाणी घालून घ्या। त्यानंतर आपल्याला गोड आंबट चटणी बनवायची आहे। त्याच्यासाठी मी इथे खट्टी मिठी इमली की चटणी असं डीमार्टमधून आणलेलं हे पाऊच, त्याच्यातली ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। आणि त्यामध्ये ही चटणी थोडी जास्त आंबट असते, गोडपणा याच्यामध्ये कमी असतो, म्हणून ह्याच्यामध्ये मी आपला गूळ मिक्स करणार आहे। 1-2 चमचे त्याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे, म्हणजे हे जे आपण गोड आंबट पाणी बनवणार आहोत ते चवीला खूप छान लागतं। बघा, इथे आपलं गोड आंबट पाणी बनवून रेडी झालेलं आहे। गूळ विरघळून घ्यायचा पूर्ण त्या चटणीमध्ये। मी थोडं पाणी घातलं आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतले। इथे पुऱ्या तळून झालेल्या आहेत, तिखट पाणी रेडी झालेलं आहे पुदिन्याचं बनवलेलं, रगडा आपला रेडी झाला आहे, गोड आंबट पाणी आणि बारीक चिरलेला कांदा आणि त्याचबरोबर मी वापरलेली आहे ती बारीक शेवसुद्धा ह्याच्यामध्ये वापरलेली आहे। आता इथे आपलं पूर्ण पाणीपुरीचं साहित्य रेडी झालेलं आहे। तर चला मग आता आपण पाणीपुरी खाण्यास सुरुवात करूया। तुम्हाला जर ही बनवलेली मी रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि वेदांती ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण तुमच्या एका सबस्क्राईबने नक्कीच हा चॅनल पुढे जायला मदत होईल। थँक्यू।